नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी। आजचा विषय म्हणजे गाय आणि बैल आणि शेतकरी असा हा विषय आहे। गाय आणि बैल आणि शेतकरी म्हणजे हे मला शीर्षक द्यायचं कारण असं की आत्ता मराठवाड्यामध्ये प्रचंड पूर आला आणि ह्या पुरामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। खूप खूप नुकसान झालं, अगदी म्हणजे अतोनात नुकसान झालं, उद्ध्वस्त झाला शेतकरी। काय असेल नसेल ते सगळं गेलं। जे वाचले ते नशिबाने वाचले, जे नाही वाचू शकले ते संपले सगळे। विषय असा आहे की या पुरामध्ये मी खूप व्हिडिओज बघितले की जिथे बैलाला वाचवण्यासाठी, बैलजोडीला वाचवण्यासाठी म्हणून शेतकरी अतोनात प्रयत्न करत होता किंवा शेतकऱ्याला वाचवण्यासाठी बैल अतोनात प्रयत्न करत होता, आपल्या मालकाला वाचवण्यासाठी वगैरे ह्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न करत, म्हणजे हे असे काही व्हिडिओ बघितले। आणखीन कारण शेतकऱ्याचं जीवन त्या बैलावर अवलंबून होतं। प्रत्येकाला ट्रॅक्टर परवडत नाही, शेतकऱ्याचं जीवन त्या बैलावर अवलंबून होतं। आणखीन तो बैल बिचारा आपला स्वतःचा प्राण वाचवायला किंवा तो शेतकरी बिचारा त्या बैलाचा प्राण वाचवायला किंवा जोडीदार बैल दुसऱ्या जोडीदाराच्या प्राण वाचवण्यासाठी किंवा अगदी डोळ्यात पाणी येण्यासारख्या ते व्हिडिओज होते। बऱ्याच ठिकाणी काही बैल वाचले, काही गायी वाचल्या, तसंच अगदी खुंटाला बांधलेले काय म्हणतात त्याला गायी ह्या बुडून मेल्या वगैरे, प्रचंड नुकसान झालं। मला याच्यावरनं एकच हे करायचं आहे की आज आपण आपण हिंदू लोक तर गाईला गोमाता म्हणतो आणि त्यामुळे आपण गाईची पूजा करतो किंवा बैलपोळ्याला आपण बैलाची पूजा करतो। या दोन्ही गोष्टी आहेत आपल्या धर्मामध्ये आणि त्याच्यासाठी म्हणून आपण त्यांना जपतो। आणखीन ह्या ज्या काही रील्स बघितल्या किंवा व्हिडिओ बघितले तेव्हा एक गोष्ट अगदी खूप क्लेशकारक आणि दुःखकारक आहे की हिंदू धर्मामध्ये जे गाईला किंवा गोवंशाला आपण मानतो तेच मुसलमान मानत नाही, आणखीन किंवा ख्रिश्चन मानत नाहीत आणि ते हे गोमांस खातात किंवा ते त्या गाईचं मांस खातात किंवा त्या बैलाला पण कापून खातात। पण मुसलमान किंवा ख्रिश्चन शेतकरी आहेत किती किंवा गाई सांभाळणारी लोक आहेत किती हे मला कोणीही सांगावं। हे अगदी हातावर मोजण्या एवढे आहेत काय। पण ह्या खाटकांना, ह्या मुसलमान खाटकांना किंवा ह्या या गायींच्या खाटकांना काय गाई आणि बैल पुरवतो कोण? हेच आपले हिंदू जे शेतकरी आहेत काय, हेच यांना गाई विकतात। दूध न देणारी गाय झाली एकदा की तिला खाटकाला विकतात। म्हणजे ज्या गायीने आपल्याला इतके वर्ष दूध दिलं, इतके त्यांनी पिल्लं दिली असतील, त्याच्यामध्ये काही तुमच्या गायी झाल्या असतील, काही तुमचे बैल झाले असतील आणि या बैलांना आपण शर्यतीत काय म्हणतात त्याला लढवतो, शर्यतीमध्ये जातात, हे खेळवतो आपण त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर बैलपोळ्याला आपण त्याची पूजा करतो, सगळं करतो आपण बैलांचं। तसंच गाईचं सुद्धा आपण वसुबारसाच्या दिवशी गाईची आणखीन गाईच्या वासराची आपण पूजा करतो। या सगळ्या एवढ्या गोष्टी असताना आपण काय ह्या गाई आपण विकतो का? हे बैल आपण विकतो का काय? आता त्यांची जे एकदा तो खून बसला तर त्याला आपण जी काही त्याची वर्ष 2 वर्ष जी असतील त्याला आपण जागेवर सांभाळू शकत नाहीत का? त्या गाईला आपण जागेवर सांभाळू शकत नाही का? मी स्वतः खाटकाकडनं वाचवलेल्या गायी माझ्याकडे आहेत। माझ्याकडे आज 7 जनावरं आहेत, 6 गायी आहेत, आणखीन एक बैल आहे माझ्याकडे। मी कुठे शेतीत वापरत नाही, पुण्यामध्ये आहेत आणि या खाटकापासून वाचवलेले सगळे लोक आहेत। मी स्वतः शेतकरी नसताना सुद्धा यांच्यासाठी मी सगळं करतो काय। तर तुम्हाला शेतकरी माणसाला आज एवढं त्यांनी हे केलं की कुठे काही ठिकाणी जनावरांनी याचे प्राण वाचवलेले आहेत, मालकाचे प्राण वाचवलेले आहेत, मालकाने बैलाचे प्राण वाचवलेले आहेत। तर मग आपण ह्या गायी किंवा हे का आपण विकतो? जेव्हा आपण विकतो त्याला आणि तो कसाई जेव्हा त्याला निर्दयपणे कापतो, तुम्ही बघा, व्हिडिओज बघा तुम्ही की त्या गाई म्हशींना कसं ओढून नेतात,
कशी ती एकावर एक पिल्लं घालून नेतात किंवा ते जनावरं नेतात. म्हणजे आपण यांचं दूध पेलेलो आहोत, या गायींचं दूध पेलेलो आहे. ह्या बैलांनी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट केलेली आहेत आणि ह्या काबाड कष्ट केलेल्या बैलाला, ह्या दूध देणाऱ्या गाईला आपण खाटकाला विकतो आणि जेव्हा ती खाटकाला ती कापली जाते गाय, त्यावेळेस तिचे जे तळतळाट लागत असतील त्या मालकाला, त्या म्हणून आपण जे कधी कधी म्हणतो ना की आपण आज ही परिस्थिती का आली, तर हे यांचे एक प्रकार म्हणजे तुम्ही पुरोगामी विचारसरणी करणारे आता शरद पवारांना तर गाई कापायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी मागे सुद्धा गो हत्या प्रतिबंधक कायद्याचा विरोध केला होता त्यांनी. तर आपण या म्हशी गाई किंवा बैल का विकतो आपण? इवन मी म्हशीबद्दल सुद्धा, की जी म्हैस आपल्याला एवढं दूध देते, ती म्हैस दूध न जाण्यासाठी आपण तिला खाटकाला विकून टाकतो. आपण सांभाळू शकत नाही त्याला. तुमच्याकडे शेती आहे, या शेतीबद्दल आपण म्हणजे मी आता ह्याच चॅनलवर शेतीतज्ञांना सुद्धा बोलवणार आहे आणि त्यांचे सुद्धा आपण विचार घेणार आहोत. तर हे आपल्याला कसं काय करता येऊ शकतं, कसं आपल्याला सांभाळता येता येईल. आपण पुरोगामी अमेरिकन वगैरे हे ते लोक ते सुखी आहेत का? आपल्यापेक्षा ते खूप दुःखी आहेत. किंवा मुसलमान लोक सुखी आहेत का? 4-4 बायका, 50-50, 40-40 पोरं, ही लोक सुखी आहेत का? कुठल्याही देशात बघा, पैसा आहे त्यांच्याकडे, पण मानसिक स्वास्थ्य आहे का? आपल्याकडे पैसे कमी आहेत पण आपल्याला मानसिक स्वास्थ्य त्या मनाने चांगलं आहे. पैसे नसतील पण त्या मनाने चांगलं आहे. आज आपल्याकडे थंडी, ऊन, पाऊस सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे कोणाकडे काही नाही आहे. तर तुम्ही विचार करा ह्या बाबतीत. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या गायी वाचवता येतील म्हणजे सांभाळता येतील त्यांनी सांभाळाव्या. ज्यांना सांभाळता येत नसेल त्यांनी एखाद्या चांगल्या गोशाळेत द्यावी, संघाच्या वगैरे. मी स्वतः काही गोशाळांचं म्हणजे हे करणार आहे, म्हणजे माझी स्वतःची आहेच, अजून वाढवायचा माझा प्रयत्न आहे. तर याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करून जर ही गोहत्या बंद झाली, आपणच खाटकाला गाई विकणं बंद केलं, तर हे आपल्याला त्यांचे काय म्हणतात त्याला आशीर्वाद लागतील आणि याच्यातनं आपण बाहेर पडू. आज एवढंच. धन्यवाद.